काय राहुल, इन्व्हेस्टमेंट केली? सर SIP तर सुरू केली आहे. ओके. फक्त पोर्टफोलिओ बनवण्यासाठी कोणते स्टॉक घेऊ आणि ते किती घेऊ हे समजत नाहीये. किती स्टॉक निवडायचे नंतर बघू, कोणते स्टॉक निवडायचे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता बघ, पहिली गोष्ट तर तुझं एज कमी असल्यामुळं थोडेसे ॲग्रेसिव्ह स्टॉक आपण निवडू शकतो. म्हणजे स्मॉल, मिड आणि लार्ज कॅपचं ॲलोकेशन थोडंसं कमी, मिड आणि स्मॉलमध्ये थोडं जास्त ॲलोकेशन आपण देऊ शकतो, कारण आपलं एज कमी आहे, टाईम होरायझन जास्त आहे, म्हणजेच मल्टीबॅगर होण्याचे चान्सेस त्यामध्ये जास्त असतात. इंडस्ट्री निवडायची, कुठल्या सेक्टरमध्ये तुला किती इन्व्हेस्टमेंट करायची आहे हे पहिलं आपल्याला समजून घ्यावं लागेल. कारण एखाद्या सेक्टरमध्ये जर ॲलोकेशन आपण जास्त केलं आणि तोच सेक्टर जर आपटला, फोलिओसुद्धा आपटणार. सो डायव्हर्सिफिकेशन महत्त्वाचं. हे सगळं झाल्यानंतर नंबर ऑफ स्टॉक्स 15 ते 20 स्टॉक निवड. खूप झाले म्हणजे काय, प्रत्येक सेक्टरमधले 2-3 स्टॉक असू देत, इनफ आहेत, त्याच्यापेक्षा जास्त स्टॉक नको. ओव्हर डायव्हर्सिफाय झालं तर त्याला मॅनेज करणं कठीण होऊन बसतं. पण हां, सगळ्यात महत्त्वाचं बरं का, इन्व्हेस्टमेंट झाली म्हणजे सगळं झालं नाही. त्याला रेग्युलरली मॉनिटर तुला करायला पाहिजे, त्याचं रिबॅलन्सिंग करायला पाहिजे, चांगले स्टॉक ठेवायला पाहिजे. पुढे जाऊन जर ते चांगले स्टॉक खराब झाले तर त्यांना काढून दुसरे ॲड करायला पाहिजेत. तुला जर एवढी मेहनत करायची नसेल तर आम्ही आहोतच. या नंबरला कॉल करून तुला रिचमीच्या सर्व्हिसेस मिळू शकतात.